Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968. Sarafa Bazar, Amravati. रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर. And Ashwini Amruttulya. Ashwini चहा बघाच एकदा तरी पिऊन. UCN चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमासाठी आम्ही निघालो आहोत बुलढाणा जिल्ह्याकडे. आम्ही आलो आहोत खामगावच्या ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागात नागरिकांचा काय कल आहे आणि नागरिक निवडणुकीबाबत काय विचार करतात, उमेदवारांबद्दल काय विचार करतात, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय म्हणता, काय सांगता, काय निवडणुकीचं काय कल आहे? आमच्या फक्त प्रतापराव झालो साहेब, बस दुसरं कोणीच नाही. काय कारण आहे ते? कारण माझी सरकार चांगली आहे आमची, एकनाथ शिंदे साहेबांची. इथे अपक्ष म्हणून रविकांत तुपकरांनी पण उमेदवारी हे केलं आहे. काय गेम चेंजर होऊ शकतात? नाही काही कामाचे, काय कामाचे नाही ते, काही कामाचे नाही ते. सध्या सर्व उमेदवार जोराने प्रचार करतायत. काय वाटतं तुम्हाला? तुपकर साहेबांचे चान्सेस दिसतात. तुपकर साहेबांचे नागरिक म्हणून तुम्हाला काय अपेक्षा की पुढील खासदार जे राहतील, तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काय बदल करावा? ते ना शेतकऱ्याच्या समस्या दूर करा, फक्त एवढीच अपेक्षा आहे त्याची. कोणत्या समस्या? समस्या सर्वच आहे. कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे, हरभऱ्याला भाव नाही आहे आज बी, आणि खतं खूप वाढले. त्याची अपेक्षा आहे किंवा याचे भाव कमी झाले पाहिजेत, कमीत कमी. लोकप्रतिनिधी म्हणून काय अपेक्षा आहे? लोकप्रतिनिधी म्हणजे आपल्याला, आपण बीजेपी सपोर्टर आहे, कोणी असो मग त्याच्यात. पण बरं, पुढील 5 वर्षात काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षा म्हणजे डेव्हलपमेंट. बस अकोला जेवढा मागासलेला आहे त्याच्यात डेव्हलपमेंट पाहिजे. आमच्या मागून अमरावती डेव्हलप झाला, पण अकोला डेव्हलप नाही झालं. अनुप दादा धोत्रे काय खास कारण? लीडने निवडून येईल. युवा खासदार आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, तर अनुप दादा धोत्रे. पण बाकी उमेदवार देखील जोराने प्रचार करतायत. सर आमच्याकडे बीजेपी फक्त, किती प्रचार केला तरी बीजेपी. संजय धोत्रे साहेबांना 2,75,000चा लीड होता, अनुप दादांना 3 लाखाच्या लीडनं अनुप दादा निवडून येतील. काय काय नावच नाही आलं इलेक्शन मध्ये. अरे, मग तुम्ही प्रयत्न नाही केले किंवा तुम्ही जेव्हा लिस्ट होते तेव्हा? पण आता पाहू, आता नाव यावेळेस आलं तर बीजेपीला सपोर्ट करू. काय वाटतं, काय स्थिती आहे? सर्व उमेदवार जोराने प्रचार करतायत, रविकांत तुपकर आशा आहे. पण मुख्य लढत ही शिवसेना आणि म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी याच्यात वाटते. ते तर आहेच ना, पण 15 वर्ष झाले खासदार प्रतापराव जाधव, जिल्ह्यामध्ये काहीच नाही केलं. पुढील 5 वर्षात काय अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी म्हणून पुढे निवडून येणाऱ्या खासदारांनी काय करावं तुमच्याकडे? अपेक्षा तर याच्याकडून काहीच नाही, भाजप सरकारकडून तर बिलकुल बी नाही. तो पण निवडून येईल, हां. कोणी निवडून येऊ शकतो, पण काय वाटतं? बस शेतकऱ्यासाठीच जे काही मालाले भाव द्या. बुल्ढाना जिले के कौन से जो प्रश्न है या समस्या है वो छूटनी चाहिए, सुलझनी चाहिए, क्या लगता है? नहीं, कोई तकलीफ नहीं है. चाहिए आरोग्य पे, इस पे ध्यान देना चाहिए. रोजगार नहीं है. क्या लगता है? ये अच्छा है हमारे लिए. प्रतापराव जाधव. जादव. पर बाकी भी तो जोरों से प्रचार कर रहे हैं. वो लोग हैं जिनको नहीं समझता है. जूने खासदार है हमारे, 20 साल से विकास कर रहे. बुल्ढाना जिले को संभालना बोले तो कोई बड़ी बात, बहुत बड़ी बात है. और कौन सी समस्याएं सुलझनी चाहिए? ये हमारे लिए तो कुछ नहीं, हम जो बोलते हैं हमारा काम हो जाता है. हमारे गांव के सारे विकास हो जाते हैं, ब्रिज बन गया, रोड बन गया, सब होता है. लेने के बाद में आदमी का नाम लेना चाहिए, करा उसने अपने काम अपने एरिया में. आम्ही आलो आहोत बुलढाणा शहरात. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा जिल्हा जो आहे तो पश्चिम विदर्भातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर शिवरायांच्या मातोश्री आई जिजाऊ यांचं जन्मस्थान, तर लोणार सरोवर हे देखील एक जागतिक वारसा आहे. त्याचबरोबर ज्ञानगंगा अभयारण्य, अशी जरी ओळख या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची असली तरी राजकीयदृष्ट्या हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कारण 2 दशकांपेक्षा जास्त काळ हा शिवसेनेचा गड राहिला आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलनाचं देखील एक महत्त्वाचं केंद्र म्हणून बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. त्यामुळे इथलं राजकीय वातावरण तर तापलेलं आहेच. अनेक उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्यात मानली जात आहे. त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतल्यानं इथे तिहेरी लढत पाहायला मानली जात आहे. आता पाहूयात की या मतदारसंघात कोणाचा जोर जास्त आहे, नागरिकांच्या काय भावना आहे आणि येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहे हे नागरिकांकडूनच जाणून घेऊया. चला तर नागरिकांशी संवाद साधूया. इथे अनेक उमेदवार रिंगणात आहे, पण मुख्य लढत ही प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर यांच्यात मानली जात आहे. काय वाटतं, कोण जास्त स्ट्रॉंग वाटतं? सांगता येत नाही, बाकी मचाल माणूस चांगला आहे, एक नंबर माणूस. काय वाटतं तुम्हाला? मुद्दा खरोखर जे आहे ते महागाईचा मुद्दा आहे आणि महागाई खूप वाढलेली आहे. प्रत्येक नागरिक त्रस्त झालेला आहे आणि हे सगळे शेतकरीच आहे जे बसलेले आहे. आम्ही कोर्टातून आलेलो आहोत. हे सगळ्यांचं एक कोर्टात विषय सुरू होता आणि आता चहा घ्यायला आलो आहेत. महागाई मुद्दा म्हणजे बिजवाई खूप महाग झालेली आहे आणि शेतकऱ्यांना मालाचा भाव भेटत नाही. त्याच्यामुळे आता शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे, परेशान आहे. आणि दुसरा मुद्दा आहे गॅस सिलेंडरचा. ही सरकार गॅस सिलेंडरला घेऊन खूप जोरात होती, आता गॅस सिलेंडरची पूर्ण हवा निघलेली आहे. हे तर देश पातळीचे मुद्दे झाले. स्थानिक पातळीचे कोणत्या समस्या काय सांगाल? शेतकरीचा मुद्दा आहे आणि विकासाबद्दल खूप म्हणजे विकास झालेला नाही आहे. प्रत्येक ठिकाणी विकास व्हायला पाहिजे. एकाच ठिकाणी विकास झाला आणि दुसऱ्या ठिकाणी विकास काहीच झालेला नाही, असे खूप वाढ आहे आमच्या शहरात. पण रविकांत तुपकरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरली आहे. तिरंगी लढत पाहायला मिळते. काय वाटतं? आम्हाला नाही वाटत तसं. कोणाचा जोर जास्त वाटतं बुलढाणा लोकसभा मतदारसंघात? नरेंद्र खेडेकरचा जोर वाटतो बा. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं स्वतःचा प्रचार करताय. जोमानं प्रचार सुरू आहे आणि राजकीय वातावरण तापलं आहे. बाकी उमेदवारांबद्दल काय? बाकी उमेदवार आपापली तयारी करतात आता जोमानं. आज सर्वांनाच वाटतं की आपल्याला खासदार झालो पाहिजे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात कोणते मुद्दे महत्त्वाचे जे निवडणुकी म्हणजे मतदानाला कलाटणी देऊ शकतील? त्यात बुलढाणा जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे सर. या जिल्ह्यामध्ये पहिली गोष्ट इंडस्ट्री आलं पाहिजे. लोकांच्या हाताला काम लागायला पाहिजे. म्हणजे इथून जे कामगार लोक आहेत हे लोक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी नाही जायला पाहिजे. बुलढाण्यात आता हा जिल्हा आहे सर, इथं एक बी इंडस्ट्री नाही बुलढाणा या प्रॉपरमध्ये. हे इथल्या कामगाराला अकोल्या खामगाव किंवा चिखलीसारख्या ठिकाणी जावं लागते. त्यांना असं प्रॉपर इथंच त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम भेटायला पाहिजे त्यांना. आणि मग बाकीचे विकास मुद्दे आहेत सर, रस्त्याचे कामं आहेत. पुढील 5 वर्षात कोणता असा विकास किंवा कोणत्या समस्या सुटल्या पाहिजे काय वाटतं? सर्वात जास्त इंडस्ट्रीवर एरिया यायला पाहिजे सर. कारण की या शेतमजूर जे गरीब आहेत त्यांना शेतीचं उत्पन्न झालं नाही तर मग ते इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतात. सध्या मतदारसंघात कोणता मुद्दा चर्चेचा विषय बनला? सध्या बुलढाणा जिल्हा जर कुठेही पाहिलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकच आहे, पाणी टंचाई. पाणीचा मुद्दा आहे आणि रोड रस्ते वगैरे तर सगळं तेवढं ठीकठाक आहे, म्हणजे तेवढे नाही. आणि रोजगारीचा मुद्दा आहे, इंडस्ट्रीज एरिया नाही. बुलढाण्यात प्रॉपर शहरामध्ये तर लई प्रॉब्लेम आहे पाण्यामुळे आणि इंडस्ट्रीज एरियामध्ये. ते सॉल्व्ह झाले पाहिजे लोकांचे, म्हणजे मेन मुद्दे प्रॉब्लेम चालू झाला तर काय हरकत नाही. मराठा आंदोलनाच्या वेळेस बुलढाणा मतदारसंघ हा एक मुख्य केंद्रबिंदू होता. त्या आंदोलनाचा कितपत परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो? आता त्या हिशोबाने पाहिलं तर मराठा समाज, आता ते मराठा समाजाचे जे मुख्य लीडर आहे त्यांनी त्याच्यात काय भूमिका घेतली आता ते त्यांच्यावर अवलंबून आहे. प्रतापराव जाधव गेल्या अनेक म्हणजे ट्रम्पपासनं इथे लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्याबाबत विरोधकांकडनं एक आरोप केला जातो की त्यांचा कमी जनसंपर्क आणि विकास कामं नाही केली. काय वाटतं? बरोबर आहे ना, कारण तुम्ही पहा जे खासदार निधीमध्ये जे पैसे आलेले आहे, ज्या खासदारांनी पैसे परत पाठवले त्याच्यामध्ये आपल्या खासदार साहेबाचं प्रतापरावचं नाव आहे. त्यांनी निधी परत पाठवली, त्याचा उपयोग केला नाही, तर मग त्या हिशोबाने मग काय आहे. कोणते मुद्दे तापले आहेत? हमारा मुद्दा कुछ नहीं है, हमारा यही बोलना है कि कोई भी आओ, हम मतदान देने वाले हैं. कोई भी मोदी जी आओ, हम तो चाहेंगे मोदी जी बहुत अच्छा काम कर रहे हैं, लेकिन राजनीति को राजनीति के हिसाब से करो. हम देखो लोग हैं, अब मैं मुसलमान हूँ, ये हिंदू है, ये अलग समाज की अलग समाज की, हम मोहब्बत से बैठे. ऐसी हर देश में मोहब्बत से रहे लोग. बस हम मोदी जी यही चाहते हैं. राजनीति धर्म के नाम पे मत करो, काम के नाम पे करो. धर्म के नाम पे कर रहे वो दिल दुख रहा और कुछ भी नहीं. ये महंगाई के बारे में तो होते रहता, कमा रहे उतना भर देंगे, कैसा भी जी लेंगे हम. लेकिन सिर्फ हमारा एक ही दिल तोड़ के क्या सिर्फ हम जो मोहब्बत से बैठे आज हर धर्म के लोग, ये हम आखिरी तक मोहब्बत, ज़िंदगी तक मोहब्बत में रहे.
सिर्फ धर्म के नाम पर राजनीति मत करो, बस इतना ही बोलना है मोदी जी से और कुछ नहीं बोलना। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळते आहे. नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकर आणि प्रतापराव जाधव. खेडेकर आणि प्रतापराव जाधव. पण रविकांत तुपकर देखील गेम चेंजर ठरू शकतात अशी. रविकांत तुपकर आणि जाधव प्रतापराव जाधव दोघांमध्ये दुहेरी लढत आमच्या हिशोबानं. पण चर्चा तर या नरेंद्र खेडेकरांची पण आहे. ते नाही सांगू शकत आपण, वातावरणाच्या हिशोबाने सांगतो आपण. हां, राजकारण आहे शेवटी. नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे? पुढील 5 वर्षात कोणते बदल घडावेत? काय जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे, बाकी काय. पण विकास या व्याख्येत काय म्हणाल? विकासच्या हिशोबाने समजा जसं आता संजय गायकवाड कराल तसं पाहिजे पूर्ण विकास आपल्याला. क्या लगता है किस उम्मीदवार का जोर ज़्यादा है? उम्मीदवार का प्रचार में जोर है रविकांत तुपकर का. क्या अपेक्षा है उनसे? कौन से एक बदल होने चाहिए? एजुकेशन में अच्छा खासा चेंज आना चाहिए, क्योंकि बुल्ढाना के जो स्टूडेंट्स है आफ्टर 10th और 12th एजुकेशन के लिए लगभग सभी बाहर जाते हैं. तो ये सबसे बड़ा चेंज होना चाहिए, क्योंकि यहाँ का यूथ सारा का सारा बाहर चला गया है. तो वो वोटर ही टाइम पे यहाँ पे वोट देने के लिए होता नहीं है. और मेडिकल फैसिलिटीज़ काफ़ी ज़्यादा अच्छी होनी चाहिए. बस ये 2 चेंजेस तो मेन है, बाकी इंफ्रास्ट्रक्चर और ये सब तो काफ़ी अच्छे से हो रहा है यहाँ. कई सारे राजनीतिक मुद्दे हैं, जैसे मराठा आंदोलन का मुख्य केंद्र बुल्ढाना लोकसभा मतदारसंघ था. उसका कितना इम्पैक्ट इस इलेक्शन में देखने को मिल सकता है? थोड़ा बहुत, ज़्यादा तो नहीं. आरोप प्रत्यारोप तो हो रहे हैं जो प्रतिस्पर्धी है. क्या लगता है कि कौन सा मुद्दा अहम है? किस सब्जेक्ट के लिए? जैसे विकास हो गया, या कोई भ्रष्टाचार का है, कोई महंगाई का आरोप करता है, कोई बोलता है कि हमने विकास किए, जो भी है. तो आपकी नागरिक के हिसाब से आपको क्या लगता है? विकास का मुद्दा सबसे मेन है. आने वाले 5 साल में कौन सा विकास आप चाहेंगे बुल्ढाना लोकसभा मतदारसंघ में? बस एजुकेशन और मेडिकल फैसिलिटीज़ चाहिए बुल्ढाना में अच्छी काफ़ी, और ट्रांसपोर्टेशन, MIDC, ये फैसिलिटीज़ ज़्यादा अच्छे से चाहिए. अनेक उमेदवार रिंगणात आहे. कोणाचा जोर जास्त वाटतो? रविकांत तुपकर. पण बाकी देखील 2 जे उमेदवार महत्त्वाचे मानले जात आहे त्यांच्यातही मोठी चर्चा आहे. त्या 2 मांजरीच्या भांडणामध्ये होऊ शकतं निघून जाईल. यावेळेस मला तुपकरांचा जास्त वाटत आहे. गावखेड्यामध्ये, आजूबाजू तालुक्यामध्ये आणि प्रॉपर सिटीमध्ये जाधवांचं जास्त वाटत आहे. मराठा आरक्षण जे आंदोलन झालं त्याचं म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. काय वाटतं किती इम्पॅक्ट पडेल त्याचा चांगला इम्पॅक्ट पडेल. यावेळेस मतदार निर्णायक राहील त्यांचं. मराठा समाजाचा जो मतदार कोणा जास्त होईल तो निर्णायक राहील. हे बघा, सर्वात प्रथम तो बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना आहे, किंवा शिवसेना फुटली तर दुसरी शिवसेना तयार झाली. आणि ही जी जागा होती ही शिवसेनेची होती, म्हणून भाजपकडून एकनाथ शिंदेंनी ही जागा घेतली. आणि जे चौथ्यांदा उमेदवारी घेत आहे प्रतापराव जाधव, ते निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर रिंगणात आहे. ते निष्ठावंत आहे असं सगळ्यांना ते जोरजोरात सांगत असतात. आणि आता तिसरं बघितलं तर जे रविकांत तुपकर आहे, जे युवकांचे हृदयस्थान आहे, ते सुद्धा या लोकसभेत उभे आहे. त्यांची जर सभा बघितली तुम्ही तर तुफान गर्दी त्यांच्या सभेत आहे. आणि गेल्या 3 टर्मपासून खासदार प्रतापराव जाधव या ठिकाणी आहे. त्यांच्यावर नाराजी आहे. त्या नाराजीचाही कुठेतरी बुलढाणा लोकसभेमध्ये वातावरण पाहायला मिळत आहे. आणि जे प्रतापराव जाधव आहे त्यांच्यासोबत जे नरेंद्र खेडेकर आहे ते निष्ठावान आहे असं म्हणत आहे. आणि रविकांत तुपकर जे आहे ते तुफान गर्दी जमवत आहे. तर आता ही तिहेरी लढत आहे. या तिहेरी लढतमध्ये रविकांत तुपकर हे तर एकतर प्रतापरावाचे सर्वात जास्त मते खाऊ राहिले असे सध्या तरी दिसत आहे. आणि हे जे आहे महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर हे जे आहे हे सेक्युलरिझम स्वतःला म्हणतात. आता सेक्युलरिझम म्हटल्यानंतर त्यांना सेक्युलर किती मतं पडतात, त्यांना जर सेक्युलर जास्त मतं पडले तर त्यांचा विजय होऊ शकतो. परंतु आता सध्या वातावरण बाकी आहे निवडणुकीचा. रविकांत तुपकर, जसं तुम्ही म्हणाले की रविकांत तुपकर यांना प्रतिसाद मिळतो आहे, कोणत्या वर्गाचा प्रतिसाद मिळतो आणि काय कारण असू शकतं यामागे? गेल्या 22 वर्षापासून रविकांत तुपकर एक योद्धा म्हणून पाहिलं जात आहे. आणि रविकांत तुपकर हे शेतकरींसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. शेतकरी वर्गातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतो आहे. आणि रविकांत तुपकर एक युवक आहे. युवक वर्गाचाही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतो आहे.
शेतकरी वर्गाचा का बरं, म्हणजे काय नाराजी आहे की म्हणजे राजकीय पक्षाच्या उमेदवारांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही असं तुम्ही म्हणतायत, त्यांनाच का बरं आहे? कारण त्यांनी जे मागच्या काळात जे आंदोलन केलेले आहे, सोयाबीनला भाव, कापसाला भाव आणि मुंबईला जाऊन ते स्वतः जलसमाधी घेण्यासाठी गेलेले होते. मग सोयाबीनला भाव मिळाला, पीक विमा मिळालेला आहे त्यांच्या आंदोलनामुळे. ते स्वतः सांगतात की माझ्या आंदोलनामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हे मिळालेलं आहे. आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यांना आणि युवक वर्गांना, मला निवडून द्या आणि मी निवडून आलो तर शेतकऱ्यांसोबत युवकांचेही जे बेरोजगारीचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेले आहे. रोजगार देखील एक महत्त्वाचा मुद्दा मानला आहे की म्हणजे विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काय सांगाल बुलढाणा जिल्ह्याच्या रोजगाराबद्दल? मला सांगा सर, आता आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करतो आहे, मात्र या 75 वर्षात बुलढाणा जिल्हा पश्चिम विदर्भात येतो. आतापर्यंत कुठलीही इथे MIDC नाही, रेल्वेचा प्रश्न तसंच तात्काळ लटकलेला आहे. आमच्यासारख्या युवकांना इथून पुणे मुंबई या ठिकाणी रोजगारासाठी जावं लागतं आहे. 8,000 काय होतं पुणे मुंबईला? इथं शेतीला रोज मजुरी करतो माणूस, तर मजुराला देखील 300-400 रुपये रोज भाव मिळतो आहे, पण इथं काहीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला युवकांसाठी हे रविकांत तुपकर असतील किंवा कोणीही येऊ, आम्हाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे. पुढील 5 वर्षात नागरिक म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहे? रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्न निपटले पाहिजे, शेतकऱ्यांना मालाला भाव मिळाला पाहिजे, हेच आमचे प्रश्न आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा मराठा आंदोलनाचा मुख्य केंद्रीय बिंदू होता. काय वाटतं त्या आंदोलनाचा कितपत परिणाम होईल? नक्कीच बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. ज्या जिजाऊंनी 2 छत्रपती या जगाला दिलेले आहे, अशा राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जिल्हा असल्यामुळं मातृचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे मराठा आंदोलकांचा हा जिल्हा केंद्रबिंदू आहे. येथूनच मराठा जे आंदोलन चिघळलं होतं त्याचं नेतृत्व बुलढाणा जिल्ह्यात झालं होतं. जेव्हा 48 मोर्चे झाले तर शांततेप्रिय शिस्तप्रिय हे मोर्चे झाले होते. यामध्ये प्रमुख माणूस त्या आंदोलनाचा या निवडणुकीवर काय परिणाम? तर त्या आंदोलनात हेच की मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये आहे, राष्ट्रवादी जिजाऊंचा जिल्हा आहे. त्यामुळं त्या जे सत्ताधाऱ्यांनी आता जे मनोज जरांगे यांचं आंदोलन हे झालं होतं, चिघळण्याचा प्रयत्न केला होता, त्या आंदोलकावर लाठीचार केला होता, तर त्याच्याकडे उद्रेक झाला होता. त्या उद्रेकाच्या माध्यमातून जे असंताची लाट आहे ती या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल आहे. जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांना या आंदोलनाचा नक्कीच फटका बसेल असं सुद्धा चित्र या बुलढाणा जिल्ह्यात आपल्याला दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये आम्हाला आश्वासन भेटलं होतं की बुलढाण्यामध्ये रेल्वे आणणार आहे म्हणून. प्रतापराव जाधव साहेबांनी सांगितलं होतं, शब्द दिला होता. त्याचं काय झालं काही हे नाही. जसं तुम्ही रेल्वेचा मुद्दा उचलला, अजून कोणते मुद्दे आहे किंवा अजून कोणत्या समस्या आहेत ज्या प्रलंबित आहे? समस्या तर तशा भरपूर प्रलंबित आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, धंदे पाणी तर काहीच नाही आहे. सगळे बोजवारा काय म्हणतात ते मराठीमध्ये, बोजवारा वाढलेला आहे, काहीच धंदे नाही आहे. महागाई वाढलेली आहे. त्याच्यानंतर आमची सोनाराची लाईन आहे तर सोन्याचे भाव वाढलेले आहे. त्याच्यामुळे गिऱ्हाईक दिसून आले नाही इकडं. 75,000 रुपये सोनं चालू आहे सध्या. आमच्या इकडे बुलढाण्यात सध्या बुलढाण्यातील भरपूर तरुणी शिक्षणासाठी पुणे मुंबई बाहेरच्या मेट्रो सिटीमध्ये जातात. आमच्या बुलढाण्यात अशी काही शिक्षण सुविधा नाही आहे. आणि नंतर MIDC नाही आहे. MIDC नंतर तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे. नंतर कोणत्या कंपन्याने आलेल्या आहे. आमच्या बाजूचा जिल्हा जर पाहिला जालना जिल्हा तर तो डेव्हलप झालेला आहे. तिथे सगळे MIDC वगैरे कंपन्या वगैरे आलेल्या आहे. तर आमच्या बुलढाण्यात आतापर्यंत काही डेव्हलप झालेला नाही. आपण आलो आहे खामगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेत. जाणून घेऊया नागरिकांकडून की या निवडणुकीत त्यांचा कौल कुणाकडे आहे. मतदान काही दिवसांवरच आलं आहे. सर्व उमेदवार जोमाना प्रचार करतायत. काय वाटतं कोणाचा जोर आहे? सध्या तर कोणाचा जोर नाही आहे. चुनावी जुमले आहे सगळं, काही खरं नाही कोणाचं. की पुढील जे खासदार निवडले जातील त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी? कामं करा, खोटे आश्वासनं देऊ नये लोकांना. कामं कोणते, म्हणजे काय? देशसेवा करा, जे सांगितलं आहे, जे जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे तेवढे कामं करा. आतापर्यंत कोणच ते असे कामं केलेले नाही जाहीरनाम्यात जे दिलेले आहेत ते. क्या लगता है एज अ वोटर तुमको क्या लगता है कौन आएगा? कोण बोलले तर BJP चाहेंगे. आमच्या शेतकऱ्यांसाठी तर आम्हाला रविकांत तुपकरच हे वाटते की बा ते आमच्या मागण्या जोड लावून धरतील. ते पिकाला भाव आणि शेतकऱ्याचे नेहमी शेतकऱ्याच्या सोबत जर ते शेतकऱ्याकडून उभे राहतात, त्यासाठी नवीन चेहरा म्हणून आम्हाला जसं रविकांत तुपकर जसं बरं वाटतं. असं वाटतं की प्रतापराव जाधव निवडून येतील, पण आता प्रतापराव जाधवांचे जर कामं आपण पाहिले
तर पाहिजे तशी आपली बुलढाणा जिल्ह्यातली जनता त्यांच्यावर खुश नाही आहे आणि नरेंद्र खेडकर हे नवीन व्यक्तिमत्व आहे. तर एक चान्स मला तरी असं वाटतं की त्यांना आपण द्यायला पाहिजे. रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून आहे. कोणाचं राजकीय समीकरण ते गडबडू शकतं? रविकांत तुपकर हे मला असं वाटतं की त्यांच्या उभे राहण्याने प्रतापरावांना निश्चितच काहीतरी भरपूर प्रमाणात फरक पडणार आहे. कारण की ते शेतकरी संघटनेचे भरपूर मोठे नेते आहे आणि त्यांनी कामंही तसे केलेले आहे. तरी मला असं वाटतं की प्रतापराव जाधवांची थोडी जी आहे तर ते थोडं त्यांच्या उभे राहण्याने त्यांना फरक पडेलच नक्कीच 100%. मी म्हणा की अनेक समस्या आहे. आधीचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्याकडनं समस्या नेमक्या काय आहे, कुठे नाराजी आहे? नाराजगी म्हटलं तर सर कसं आहे, प्रतापराव जाधव आता 15 वर्ष झाले ते निवडून आले, पण निवडून आल्यानंतर कधीच ते आम्हाला आमच्या गावामध्ये कधी दिसले नाही. कधी त्यांची कोणती बैठक झाली नाही किंवा लोकांच्या काय समस्या आहे ते त्यांनी कधी जाणून घेतल्या नाही. त्यामुळं त्यांची आमच्या मनामध्ये थोडी दिलगिरी त्यांच्याबद्दल आहेच. तर त्यामुळं थोडं नाराजी आहे त्यांच्यामुळं आम्हाला. वाटतं जाधव प्रतापराव जाधवांचं सीट भारी वाटते मला. जे कोणी खासदार म्हणून निवडून येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुम्हाला? बस विकास करावा, बाकीचं काय. आम्ही आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात, ज्याला सिल्वर सिटी म्हणून जगात ओळख आहे. एवढंच नाही तर भारताने जे चंद्रयान सोडलं होतं त्यात चांदीच्या नळ्यांचा वापर करण्यात आला होता. ती चांदी देखील इथली होती आणि इथल्याच एका MIDC मधील कंपनीत त्या नळ्या तयार करण्यात आल्या होत्या. तर अशा या खामगाव शहरात आपण आलो आहोत. जाणून घेऊया की लोकसभा निवडणुकीबाबत खामगावकर नागरिक काय विचार करतायत, त्यांचा कल काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत. चला तर नागरिकांशी चर्चा करूया. पुढील 5 वर्षात खासदारांकडनं काय अपेक्षा आहे, त्यांनी काय एक तरुण म्हणून काय बदल अपेक्षित आहे? जे तरुण वर्ग घरी यायला नोकऱ्या द्यावे, काही ना काही रोजगार तयार करा. तरुण मुलांविषयी त्यांनी तडफदारीचे निर्णय घ्यायला पाहिजे. कारण की आता पोस्ट ग्रॅज्युएट पण घरीच बसलेले आहे, ग्रॅज्युएटवाले पण घरी बसलेले आहे. चांगले चांगले पर्सेंटेज घेऊन एवढे मेहनतीचे मार्क घेतात मुलं, एवढे प्रयत्न करतात, रातोरात अभ्यास करतात, पण त्यांना फळ भेटून नाही राहिलं. पण शेवटी त्यांच्या मनात विचार येते की बा एवढं वय झालं आपलं, एवढ्या वयानंतर आपला काही ना काही आपल्या परिवाराचं आपण वजं उचललं पाहिजे. कारण मायबापाची अपेक्षा असते आपल्यापासून. तर त्यांच्यासाठी यांनी लवकर निर्णय घेऊन अपेक्षा यांच्या पूर्ण करायला पाहिजेत. अपेक्षा यांच्या पूर्ण झाल्या म्हणजे जनता खुश होणार. नवीन पिढीचा जर तुम्ही ना चांगला हे घेतला उपयोग तर तुम्हाला ते 100% मतदान करतील चांगल्या प्रकारे. किसका जोर ज़्यादा है? मशाल. क्यों ऐसा लगता है आपको? इसलिए लगता है कि भाई जैसा बदलना चाहिए समाज की. इसमें जो अभी आज हमारी इतनी उम्र हो गई 72 साल की, 72 साल की उम्र में आज हम तक हम मेहनत करते हुए आ रहे और कुछ अच्छा दिख ही नहीं रहा, बदलाव दिख ही नहीं रहा. जैसा हुई चालू मजदूरी कम, मेहनत ज़्यादा, परेशानी आ रही है ना. घर में रिक्शा बच्चा एक चलाता हो, अपनी परिवारी, इसमें ज़रा ये दुख है. हाँ, इसलिए हमारे को थोड़ा बदलाव हो ना. क्या बदल एग्जैक्टली क्या बदल आप चाहते हैं? हम तो ये चाहते हैं भाई कि पब्लिक खुश रहे और मेहनत करके मेहनत भी मिले, रोज़ी भी मिले. हमारे बच्चों को नौकरी नहीं, कुछ नहीं, परेशानी है. हाँ, बच्चा मैट्रिक पढ़ा हुआ है, 10वीं पढ़ा हुआ है, हाँ, उसको नौकरी नहीं. क्या लगता है किसका जोर ज़्यादा है? अभी जोर तो चल रहा है अभी मशाल का, क्योंकि ये प्रतापराव जाधव ने यहाँ अपने 15 साल से यहाँ गांव में कुछ भी नहीं करा है. हाँ, कुल हालात भी नहीं बदले रहे इसके. प्रतापराव जाधव ने कुछ भी नहीं करा. हाँ, उससे हमको होना राष्ट्रवादी, कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना, उद्धव ठाकरे की सरकार होना अपने यहाँ. उसका जोर है, प्रतापराव जाधव चुन के आए हैं. लेकिन चर्चा ऐसी भी है कि उन्होंने ज़्यादा ध्यान नहीं दिया, कभी आए नहीं इधर. नहीं ध्यान दिया तो हमको हमारे आमदार ने ध्यान दिए ना, आकाश फुंडकर ने बहुत ख्याल रखे खामगांव का. आकाश फुंडकर साहब ने बहुत ख्याल रखे. नहीं भी उन्होंने ध्यान दिए तो हमारे आमदार अच्छे हैं, आकाश फुंडकर. सामान्य नागरिक या दृष्टिकोनातून माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जो कोणी उमेदवार येईल त्यांनी नागरिकाच्या असलेल्या समस्यावर लक्ष द्यावं. आपण कुठल्या पक्षाचे आहो, कुठले आहो, काय आहो, हे सगळ्या गोष्टी दूर ठेवून फक्त सामान्य नागरिकांना काय अडचणी आहेत त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं. समस्या म्हटलं तर आता शेतकऱ्यांना बऱ्याचशा समस्या आहेत, तिथून नाही तर नोकरीच्या संदर्भात तरुणांना समस्या आहेत. सलोखा घेतला तर लक्षात येईलच आणि आपल्यापेक्षाही जास्त त्या लोकांना माहिती आहे
जे आमदार खासदार निवडून येतात ना, ते मला तरी असं वाटतं की सामान्य लोकांना काय समस्या आहेत याच्यापेक्षा जास्तीत जास्त नॉलेज त्या लोकांना असते. तुम्ही मतदान करणार? हो बिलकुल 100% करणार. पण मतदानाची टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत निदर्शनास येत आहे. इतर नागरिकांना काय आवाहन कराल? हां, मग मी तेच म्हणतो की काय आहे, प्रत्येक नागरिकांनी मतदान केलंच पाहिजेत. काय आहे, तुम्ही जोपर्यंत मतदान करणार नाही ना, आता लोकांच्या मनामध्ये अशा शंका आहेत की बा ही अशी काही व्यवस्था आहे, बरोबर नाही आहे, किंवा त्या मशिनीमध्ये गडबड आहे. ते जे काय असेल नसेल त्याबाबत सविस्तर तक्रार केली पाहिजेत ना. त्याच्यावर तुम्ही उठून उभे राहिले पाहिजेत की बाबा हे असं आहे, तर हे संदर्भात आम्हाला असं नको, असं पाहिजेत. कारण डेमोक्रॅटी म्हटल्यानंतर नागरिकांच्याच हिशोबानं सगळं चालणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक गोष्टीचा विरोध करून त्या गोष्टीमध्ये बदलाव आणला पाहिजे. मेरे को ये लगता राज ठाकरे, मोदी, राष्ट्रवादी, कांग्रेस सब ये एक हो गई. उसको बाद वोट मिलने के बाद में क्या होता, वो क्या करते, सब एक हो जाते. पैसे आ गए, ये पार्टी में वो पार्टी में, बस हम पब्लिक है उनको वोट दे करके हमने वोट देना नाही. पा उद्धव ठाकरे, शिंदे गट, राष्ट्रवादी सगळं निवडलं. आमचं काय करा. हां, आम्ही आता मला कसं वाटतं, आपल्या देशात नरेंद्र मोदी आहेत, खूप चांगला माणूस आहे, खूप हुशार आहे, काही वांधा नाही आहे. पण बाकीचे किल्ले आहेत जे समजा हे आमच्या गावात तसं सगळ्या गोष्टी संपूर्ण आहे सर. आम्हाला जे काही अडचणी आता समजा कधी पाणीची टंचाई आहे, आता इथे पाणी 8 दिवसातून 15 दिवसांनी येते. खासदार साहेब कोणी येऊ, प्रतापराव येऊ या समजा तुपकर साहेब येऊ, आम्हाला फक्त प्यायला पाणी. कोणी पाहुणं आलं तर ते म्हणते आमच्या घरात अंग घ्यायला पाणीच नाही आहे. ते प्रॉब्लेम सॉल्व झालं म्हणजे आम्हाला काहीच नाही पाहिजे. नोकऱ्याचं काय कसंही पोट भरून राहिलं माणूस. काम कोणतंही केलं तर तो कमी नाही आहे, करणारा पाहिजे. पैसे तुमच्याजवळ करोडोनं दिले तर तुम्ही घरी जाऊन बसतान. पैसा नको, काम करणारा पाहिजे आम्हाला. बाकी काहीच अपेक्षा नाही. कोणताही खासदार असो, कोणताही आमदार असो, तो आमच्या घरी थोडी येणार आमचे भांडे धुवायले. बरोबर आहे की नाही? तो त्याच्या लेवलवर आम्ही निवडून दिलेला आहे. तो आमच्यासाठी काम करणार आहे का? आज जी सध्या परिस्थिती आहे लोकसभा मतदारसंघाची, त्या परिस्थितीनुसार प्रतापराव जाधव यांची बाजू खूप भक्कम आहे. त्याला म्हणजे कारण असं आहे की बाकी जे उमेदवार आहेत म्हणजे नरेंद्र खेडेकर हे मागील 20-1 वर्ष आधी कधीतरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांचा राजकारणामध्ये कोणता दुसरा पद त्यांच्याकडे नव्हता आणि ते ॲक्टिव्हसुद्धा पण नव्हते. दुसरी बाजू जर आपण पाहिलं तर रविकांत तुपकर हे मागील 3-4 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काही आंदोलन करून प्रसिद्धी झोतात आलेले आहेत. वास्तविकता पाहता त्यांचा सर्व काही आपण जर पाहिलं तर हे जे काही त्यांनी कार्य केले म्हणजे त्याच्यात फायदा नुकसान हे लोकांना माहीत आहे काय झालेलं आहे. परंतु त्यांनी फक्त निवडणुकीवर डोळा ठेवूनच हे सर्व काही केलेलं आहे. कारण जर आपण विचारलं तर त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस रविकांत तुपकर यांच्याकडे राज्यमंत्री दर्जाचा पद होता. परंतु त्यांनी त्यावेळेस कोणतंही काम, कोणताही फायदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना करून दिलेला नाही. यावरून सुद्धा स्पष्ट होते की त्यांचं फक्त जे काही आहे ते स्टंटबाजी आहे, म्हणून त्याच्यात हे होणं. दुसरी गोष्ट अशी आहे की मध्यंतरी चिखली या भागामध्ये जवळपास 250 ते 300 शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण झाला होता. काही एका व्यापाऱ्याने फसवणूक केली होती आणि त्यावेळेस त्या व्यापारीवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या व्यापाऱ्यांकडून आरोपींकडून रविकांत तुपकर यांची पत्नी शर्वरी तुपकर हे वकील होते. त्यांनी वकीलपत्र त्या आरोपींचा घेतला होता शेतकऱ्यांच्या विरोधात. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे रविकांत तुपकर ठीक आहे, आता त्यांनी थोडीफार गर्दी जमा केलेली आहे, परंतु त्यांनासुद्धा काही जास्त भाव मिळणार नाही. दुसरी गोष्ट की रविकांत तुपकर फक्त ग्रामीण भागामध्ये फिरत आहे. आता या लोकसभा मतदारसंघावर जवळपास 9 शहरे आहेत, पण शहरामध्ये रविकांत तुपकर यांचा काहीच ओळख वगैरे नाही आहे जास्त आणि त्यांची काही भेटीगाठीसुद्धा नाही. नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे की पुढील 5 वर्षात कोणते बदल अपेक्षित आहे तुम्हाला? नागरिक म्हणून आता या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जिगाव हा एक मोठा प्रकल्प हे मागील जवळपास 35 वर्षापासून सुरू झालेला पण अद्यापर्यंत पूर्ण झालेला नाही. हा प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे. एक दुसरा म्हणजे की खामगाव जालना रेल्वे लाईन हा एक मोठा रेल्वे प्रोजेक्ट होता जो मागील 100 वर्षापासून त्याची मागणी आहे. ठीक आहे, आता प्रतापरावाचे लक चांगले की त्यांनी त्यांचे पक्षाचे मुख्यमंत्री झालेले आहे. केंद्र शासनाने सुद्धा त्याला मंजुरात दिलेली आहे आणि राज्य शासनाने मंजुरात दिली आहे. तर आता आम्हाला असं वाटते की हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल, कारण हा मोठा भौगोलिकदृष्ट्या जवळपास 250 किलोमीटरचा व्याप असणारा हा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये फक्त 3 रेल्वे स्टेशन आहे, बाकी कोणत्याही भागामध्ये रेल्वे स्टेशन नाहीत. जर इथं रेल्वे झाली तर याचा फायदा हमखास मतदारसंघाला होणार आहे. कारण कसं आहे की आता व्यापाराच्या दृष्टीने सर्वात कमी खर्चाचं जर कोणी दळणवळणचं साधन असेल तर ते रेल्वेच आहे. अशा परिस्थितीमध्ये जर रेल्वे पूर्ण झालं तर ह्या 2 गोष्टी जिगाव आणि खामगाव जालना ही या 5 वर्षामध्ये पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे.
युसेनच्या चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत. बरोबर ओळखलं. ज्या शहरामुळं या पदार्थाला ओळख मिळाली त्या संतनगरी शेगावात आम्ही दाखल झालो आहोत आणि नागरिकांकडून जाणून घेऊया की या लोकसभा निवडणुकीत त्यांचं काय मत आहे, काय विचार आहे. या निवडणुकीत कोणाचा जोर जास्ती आहे. सगळेच उमेदवार जोमाना प्रचार करत आहे. काही दिवसातच मतदान आहे. आता जोमानं प्रचार तर करत आहे. सध्या तर मोदीजीच्या हिशोबानं तर भाजपचीच सरकार होण्याची शक्यता आहे. तरी पण बुलढाणा जिल्ह्यात आहे तिरंगी लढत असं आम्हाला वाटते. की आहे 2-3 जण अपक्ष उमेदवार तर की पण चांगलं हे चालू आहे. होऊ शकते, आता काही परिवर्तन होऊ शकते. या लोकसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्यात मुख्य लढत मानली जात आहे. काय वाटतं कोणाचा जोर जास्ती आहे? सरते शेवटी जोर जो जाईल तो मला असं वाटते की बा प्रतापराव जाधव यांच्याकडेच जाणार आहे. कारण 6चे 6 जे आमदार आहेत ते मित्रपक्ष BJPचे 3 आणि 3 जे आहेत ते शिवसेनेचे आहेत. त्यामुळे हा प्लस पॉईंट आहे प्रतापराव जाधवचा. 6चे 6 आमदार आणि विशेष म्हणजे आम्ही जळगाव जामोद मतदारसंघात आहोत आणि या जळगाव जामोद मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदारजी कुटे साहेब हे यांनी विशेष लक्ष दिलं यामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त लीडनं प्रतापराव जाधवच निवडून येतील यात काही शंका नाही. लढत जरी तिरंगी असली तरी सरते शेवटी विजय हा प्रतापरावचाच होणार. शेगाव शहर जरी विकसित असलं तरी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या अनेक समस्या आहे. काय वाटतं की येणाऱ्या 5 वर्षात कोणत्या समस्या सुटायला हव्यात? आता काय शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो सुटायला पाहिजे, तो अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतीला भाव वगैरे. काय सांगाल कोणत्या उमेदवाराचा जास्ती जोर आहे? प्रतापराव जाधवचा जास्त जोर आहे आणि प्रतापराव जाधव जास्त निवडून मतानं येतील. अनेक समस्या मानल्या जातात बुलढाणा लोकसभा मतदारसंघात. काय सांगाल? समस्या तर प्रत्येक ठिकाणी आहेत. प्रत्येक पुढारी आपापलंच घर भरतंय. त्यामुळे पब्लिकवर कोणाचं लक्ष नाही. त्यामुळे ही इलेक्शन मतदारांनी स्वतःच्या हातात घेतली. आमदारांचं किंवा कुठल्या मोठ्या पुढाऱ्याचं कोणीही ऐकत नाही. प्रत्येक मतदार आता जागरूक झाला ना. त्यामुळे मतदारांनी स्वतःच्या हातात इलेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळे काय होईल ती कोणाचं जनते सांगता येत नाही. कोणाच्या बाजूने मतदान जनता करेल ती कोणीही सांगू शकत नाही. सध्या जनतेला आवडलेलं नाही राजकारण. काय सांगाल का? बरोबर आहे जे म्हणतात ते सगळं असंच बरोबर आहे. सध्या मतदानासाठी थोडा महिला वर्ग जरा कमी अनुत्सुक असतो पण आणि मतदानाकरता पण निघत नाही. काय आवाहन करा त्यांना? कारण का ते आपल्या मनासारखं करतच नाहीत ना. ते काही मतदानाकरता महिला निघत नाही. महिलांना काय आवाहन कराल? महिलाला करावं, मतदान करावं. तुम्ही जाणार का? हो जाणार. पण आपल्या ह्याच्यासारखं व्हायला पाहिजे सगळं मनासारख्या गोष्टी. स्थानिक बुलढाणा लोकसभा मतदारसंघाबद्दल काय सांगाल? प्रतापराव जाधव आहेत ना. मग ज्यावेळेस हे निवडून येतील त्यावेळेस हे इकडे कामं करतील. पुढील 5 वर्षात कोणत्या समस्या सुटाव्यात काय वाटतं तुम्हाला? हेच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. हातमजुरी आहे. ज्या माणसाला काम नाही त्याला काम मिळावं. शेतकऱ्याला बरोबर भाव मिळावा. ज्यांना कामधंदे नाहीत ते कामधंदे यावे. पंतप्रधान योजना सारं इकडे चालू आहे. ते येणं टाईमशीर चालू करावी. आता आम्हाला पंतप्रधान योजना आलेली आहे पण आम्हाला त्यातले हप्ते अजून भेटले नाही. 7 वर्ष झाले. त्याच्या माझा 1 हप्ता राहिला बाकी. हे कामात अडथळे आणतात. असे अडथळे यायला नाही पाहिजे. याच्याकरता आम्हाला मोदी चांगला 1 नंबरवर आहे आणि प्रतापराव जाधवच येतील हे मी 100% सांगतो. आमच्या गावाचा जो विकास केला त्यामध्ये काही गरीब लोकांच्या व्यवसायावर भरपूर नुकसान केलं. तर सरकारनं पर्यायी मार्गाची जी व्यवस्था आहे ते करायला पाहिजे. गरिबांचे जे दुकानं उठले आता जेही जागा घेऊन समजा दुसऱ्याच्या स्वाधीन करतात. गरिबाच्या व्यवसायाला त्रास आहे त्यांच्यासाठी कसं आहे सरकारी ज्या जागा आहेत 5x5च्या का होईना पण दुकान द्यायला पाहिजे. त्यांचे व्यवसाय चालायला पाहिजे. आणि जे आमचे खासदार साहेब आहेत हे फक्त निवडणुकीपुरतेच आम्हाला लक्षात घेतात. नंतर आमच्याकडे काही लक्ष करत नाही. तुम्ही जे म्हटलं की मुख्यतः लढत जी आहे ते तुपकर साहेब आणि प्रतापराव जाधव यांच्यामध्येच आहे. पण तरी आमच्या व्यावसायिकाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्या अगोदर मंदिरसमोर दुकानं होत्या त्या उठवल्या. मग आता तिथं पार्किंगच्या भिंतीला यांना 5x5 बाटल्या तरी दुकानं काढून द्यायला पाहिजे. फक्त बेरोजगार म्हणून चालणार नाही. आपले जाधव साहेब जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून कधी तर आले नाहीत पण शिक्का मोदीच्या नावानं त्यांनाच मारावं लागतं. मजबुरी आहे.
ही मजबुरी आहे. मोदीच्या नावानं शिक्का जाधव साहेबांना मारावं लागतं. जाधव साहेबांनी कधी 5 वर्षात शेगावचं तोंड पाहिलं नाही. हा 3रा टर्न आहे. फक्त निवडणुकीपुरते येतात, फक्त निवडणुकीपुरते येतात, बाकी दुसरं काहीच नाही. शेगावात सर्वात मोठी समस्या आहे रोजगाराची. रोजगार आहे असं काही नाही आहे, पण स्थायिक नाही आहे. किंवा मी आता स्थायिक झालो आणि मला 2 पैसे मिळतातच अशी गॅरंटी म्हणून काहीच नाही आहे शेगावामध्ये. तर काही नाही. आणि जाधव साहेबांना एवढंच सांगणं आहे आपलं की कमीत कमी निवडून आल्यानंतर 1-2 वेळा तरी 5 वर्षातून चक्कर मारत जा. पुऱ्या 10 वर्षातही तुम्ही निवडून आल्यानंतर कधीच नाही आले. जसं प्रतापरावनं 15 वर्षात एकही दिवस चक्कर नाही मारला आणि तेच तुपकर साहेबांनी 15 वर्षात एक शेतकऱ्याचं पिंजून काढलेलं आहे. त्यासाठी या बारीनं होल्ड तुपकरांचेच आहे जास्तीत. समस्या कोणत्या वाटतात? समस्या सर शेतकऱ्यावर याच्यावरच येतं. नाही, पण पाणी टंचाई आहे किंवा रस्ते आहे, अजून काही योजना आहेत. हे पाणी टंचाई नाही, हे आमदार साहेबामुळे पाणी टंचाई मिटेल आहे. नाही तर पाणी टंचाईचा काय खासदार साहेब कुठून आले असते? 5 वर्ष तोंड नाही पाहिलं का? 15 वर्ष तोंड नाही पाहिलं. पाणी टंचाई आमदार साहेबांनाही नाही निवडली. हे एका नगरसेवकानं केलेलं आहे. गजानन पोट्टुके त्यांचं नाव होतं, त्यांनी पुढे लावलेली होती. ते भाजपचेच होते, पण एका नगरसेवकानं केलेलं आहे. आमदार साहेबांनी नाही केलं ना खासदार साहेबांनी नाही केलं. आपण जर आपलं मतदान करतो आणि नंतर त्या मतदानाला हे हाताळतात, मग त्याच्यावर माणसाचं मतदान करायची इच्छा होते काय? पण EVM मध्ये नोटा हा पण ऑप्शन आहे. हां, तर नोटा त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. नोटाचा ऑप्शन बरोबर आहे, पण जर आपण नोटा बटन दाबलं तर आपलं मतदान वाया जाते. त्यामुळे आता असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे, बरोबर आहे, आणि इलाज आहे प्रतापराव. त्यामुळे ना म्हणजे त्यांना मतदान करायची इच्छा नसतानाही ते त्यांचं बटन दाबावं लागते. UCN न्यूजच्या टीमनं बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांशी संवाद साधला, त्यांची मतं जाणून घेतली की येणाऱ्या निवडणुकीबाबत आणि उमेदवारांबाबत त्यांचं काय मत आहे, कोणत्या समस्या आहे ज्या सुटाव्यात, यावर आम्ही चर्चा केली आणि नागरिकांनी देखील मनमोकळेपणानं आपलं मत व्यक्त केलं. एवढं मात्र निश्चित की बुलढाणा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जिगाव प्रकल्प असो, प्रलंबित रेल्वे मार्ग असो किंवा बेरोजगारी असो, हे प्रश्न सुटावे हे प्रामाणिकपणे मत व्यक्त केलं. आता येणारा खासदार आणि येणारं सरकार याबाबत निश्चितच दखल घेतील एवढी अपेक्षा. मात्र UCN तर्फे सर्व नागरिकांना एकच कळकळीचं आवाहन आहे. उमेदवार कोणताही असो, जो तुम्हाला पटेल किंवा नाही पटला तर नोटा हा तुम्हाला विकल्प आहेच, मात्र मतदान नक्की करा, एवढंच UCN न्यूजतर्फे सर्वांना आवाहन आहे. कॅमेरा पर्सन दिनेश सातपुते सोबत मी राहुल जोशी, UCN न्यूज बुलढाणा. श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस के साथ. 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट. ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध. त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती. रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटनवीस पार्क चौक, नागपूर. संपर्क 9422842584 और 9423684791. अश्विनी 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 अमृत तुल्य, अमृत